नमस्कार. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. ऊसतोड मजुरांच्या लेकरांचा विजय. पाडुळे बंधूंची दुहेरी कामगिरी. एकाच वेळी PSI पदावर झेप. आई वडिलांच्या कष्टाचे मुलांनी सोने केले. अंतर्गत PSI परीक्षेसाठी MPSC थ्रू घेण्यात येते. त्याच्यामध्ये 2023ला मी फॉर्म भरलेला आणि काल त्याचा रिझल्ट लागलेला आहे. तर 12 वर्ष सेवा झाल्यानंतर मी आज PSI पदी माझी नियुक्ती झालेली आहे. सोबतच आम्ही दोघं भाऊभावांनी MPSCचा अर्ज दाखल केला खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी. त्यानंतर आज काल या परीक्षेचा निकाल लागला, त्यामध्ये यशस्वी झाला. आता बातमी विस्ताराने. ऊस तोडीच्या खडतर प्रवासातून जिद्दीनं वाट काढत कौडगाव तालुका परंडा येथील पाडुळे बंधूंनी इतिहास घडवला आहे. महारुद्र दत्तात्रय पाडुळे आणि रत्नाकर दत्तात्रय पाडुळे या सख्या भावांची एकाच वेळी पोलीस उपनिरीक्षक PSI या पदावर निवड झाली असून संपूर्ण परिसरात आनंदाची लाट उसळली आहे. शेतकरी कुटुंबातील दत्तात्रय पाडुळे यांनी कष्टाची पराकाष्ठा करत आपल्या मुलांना शिक्षण दिलं. ऊस तोडणीसारख्या कष्टाच्या कामातून संसार चालवत त्यांनी मुलांना मोठं केलं. त्या कष्टाचं आज सोनं झालं असून दोन्ही मुलांनी कुटुंबाचे नाव उंचावले. मोठा मुलगा महारुद्र पाडुळे याची 2014 साली मुंबई पोलीस दलात भरती झाली होती, तर धाकटा रत्नाकर पाडुळे 2018 साली पोलीस सेवेत दाखल झाला. सेवेत असतानाही दोघांनीही हार न मानता जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर अभ्यास सुरू ठेवला. पोलीस खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक भरती पदासाठी 2026 साली झालेल्या MPSC परीक्षेत दोघांनीही एकाच वेळी यश संपादन करत PSI पदावर झेप घेतली. एकाच कुटुंबातील सख्या भावांची एकाच वेळी PSI पदावर निवड होणं ही जिल्ह्यातील पहिलीच घटना ठरली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल कौडगाव ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून दोघा भावांचा सत्कार केला. गावात जल्लोषाचं वातावरण असून सर्व स्तरातून पाडुळे बंधूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कष्ट, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पाडुळे बंधू ठरले आहे. तुमचा परिचय सांगा. मी महारुद्र दत्तात्रय पाडुळे, राहणार कौडगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये कधी सेवा सुरू केली तुमची? मग नेमणूक कधी झाली पोलीस म्हणून? सर, मी 2014 साली भरतीची प्रॅक्टिस करत होतो. 2014ला भरती झालो मुंबई पोलीस दलामध्ये. माझी एकूण 11 वर्ष सेवा झाली आणि खात्याअंतर्गत PSI परीक्षेसाठी MPSC थ्रू घेण्यात येते. त्याच्यामध्ये 2023ला मी फॉर्म भरलेला आणि काल त्याचा रिझल्ट लागलेला आहे. तर 12 वर्ष सेवा झाल्यानंतर मी आज PSI पदी माझी नियुक्ती झाली आहे. म्हणजे 12 वर्ष तुम्ही मुंबईमध्ये सेवा दिली? हो, 12 वर्ष मुंबईमध्ये मी सेवा केली. सध्या मी कुर्ला पोलीस स्टेशनला अटॅच आहे. म्हणजे नोकरी करत करत तुम्ही अभ्यास करत होता? अगदी नोकरी करत करत खूप संघर्ष करून MPSCची परीक्षा मी क्रॅक केली आणि आलेल्या अडचणीवर मात करत राहिलो. तुमचं सांगा. नमस्कार सर, मी रत्नाकर दत्तात्रय पाडुळे. माझं भरती जिल्हा नवी मुंबई. 2018 साली भरती झालो. त्यानंतर सोबतच आम्ही दोघं भाऊभावांनी MPSCचा अर्ज दाखल केला खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी. त्यानंतर आज काल या परीक्षेचा निकाल लागला, त्यामध्ये यशस्वी झाला. मनाला जरा आनंद होता. तुम्ही किती वर्ष सर्व्हिस केली? 2018 साली भरती झालेलो. आज 8 वर्ष झाली. 8 वर्ष. 8 वर्ष सेवा झाली. मग काय अडचणी होत्या? कारण नोकरी करत करत तुम्हाला अभ्यास करायचा होता. काय संघर्ष होता? काय अडचणी होत्या? काय थोडा अनुभव काय सांगा. अडचणी तर भरपूर, कारण पोलीस दलात भरती झाल्यानंतर टाईम हा नावाचा विषयच आपल्या ह्याच्यातून नाही होत. कारण ड्युट्या 12 तास 24 तास असं ड्युट्याचा काही वेळ नसते. परंतु त्या ड्युटीच्या व्यतिरिक्त आपण आपल्या वेळात ह्या अभ्यासाकडे लक्ष देऊन त्या परीक्षेचा अभ्यास केला दोघांच्या. कारण दोघं भाऊ आम्ही ड्युटीत असताना पण ड्युटी व्यतिरिक्त चर्चा करणं, अभ्यासाची वदर म्हणजे असं प्रश्नपत्रिका सोडणं वगैरे सगळ्या गोष्टी सोबतच केल्या. आणि दोघांच्या एकमेकांची कसं शेवटी स्पर्धा परीक्षा करत असताना मित्र जसं महत्त्वाचं आहे. म्हणजे संघर्षाच्या काळात आपला मित्र जर चांगला असेल किंवा आपला जोडीदार त्याच दिशेचा चालणारा असेल तर हे लवकर हे करतात. तसंच आम्ही दोघांनी एकमेकाच्या सहकार्याने इथपर्यंत पोहोचलो. पुढचं काय स्वप्न आहे तुम्हाला? आज तुम्ही एका कॉन्स्टेबलच्या पदापासून आज पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत तुम्ही पोहोचलात.
आणखीन काय स्वप्न आहेत, काय तुमचे प्रयत्न आहेत? प्रयत्न तर राहणार आहेत. राज्यसेवाचे फॉर्म भरलेले आहेत, अभ्यास चालू आहे. अजून प्रेरणा अशीच मिळत गेली तुमच्याकडून तर ते पण यश लवकरच मिळेल अशी अपेक्षा करतोय मी सध्या, आणि त्याचा पण अभ्यास चालू आहे. तुमच्या ह्या संघर्षामध्ये तुमच्या कुटुंबाचे म्हणा किंवा तुमच्या गाववाल्यांचं काय सहकार्य लाभलं? माझे आईवडील आणि पत्नी यांचा खूप संघर्ष आहे याच्यामध्ये, आणि टोटल गावकऱ्यांचा सपोर्ट, त्यांच्या सद्भावना कायमच सोबत राहिल्या. त्याच्यामुळं आज या यशापर्यंत मी पोचलो, माझा भाऊ पोचला, आणि सतत गावकरी असतील, मित्रमंडळी असेल, यांनी दिलेली मोटिवेशन्स आणि करत राहा, होईल, आणि त्यांच्याच प्रेरणेने अभ्यास करत राहिलो, आणि आज बाळूमामाच्या कृपेने हे यश मिळालेलं आहे. त्याच्याबद्दल माझी संपूर्ण फॅमिली अगदी आनंदी आहे. तुमचे आई वडील काय करतात? माझे आईवडील शेतीच करतात, आणि त्याच्या अगोदर आम्ही पण शेतीच करत होतो. भरती व्हायच्या अगोदर संघर्ष खूप आहे. 5 वर्षे कारखाना केला. 5 वर्ष बैलगाडी कारखाना भैरवनाथ, आपलं युनिट भैरवनाथ सोनारे, तिथलं 5 वर्ष आम्ही ऊसतोड कामगार म्हणून काम केलं, दोघांनी पण, आईवडिलांसोबत. आई वडील काय शिकलेले आहेत का? वडिलांची आमची जुनी 10वी झाली, परंतु त्यांनी काय म्हणजे नोकरी संदर्भात कधी ट्राय केले नाहीत, म्हणून ते पण शेतीच करत होते. दोघं पण आईवडील शेतीच करायचे. म्हणजे त्यांनी शेती केली आणि आपल्या मुलांना शिकवलं, मोठं केलं. अगदी बरोबर. म्हणजे तुमच्या ह्या यशामध्ये आई वडिलांचा मोठा वाटा आहे. खूप मोठा संघर्ष, आणि यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. काय संदेश काय देणार तुमच्यासारख्या बाकीच्या युवकांना? जे कोणी युवक आहेत, आता स्पर्धा परीक्षेमध्ये जे कोणी येऊ इच्छितात त्यांना मी एकच सांगेन, संयम, चिकाटी आणि जिद्द आणि आईवडिलांचे कष्ट जर सतत समोर ठेवले तर तुम्ही यशापर्यंत नक्की म्हणजे 100% पोहोचणार, त्यात काही डाऊट नाही. परंतु तुम्हाला संघर्ष हा झेलावाच लागेल, संयम हा ठेवावाच लागेल, जिद्द तर नक्कीच ठेवावी लागेल, आणि ह्या गोष्टीचा योग तुम्ही जर जुळून आणला तर यश कुणापासूनही दूर जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न कंटिन्यू करत राहावे लागतील, आणि यश नक्की 100% तुमच्यापर्यंत येईल. त्याच्यामुळे प्रयत्न करणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचं आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचं हे आद्य कर्तव्य राहील, आणि त्यांनी ठेवलंच पाहिजे. तेव्हाच त्यांना यश नक्की म्हणजे 100% येईल. या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा. घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण. सर्वात स्वस्त, सर्वात मस्त. भेट द्या व खात्री करा. पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण. पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा. संपर्क 9730 03 04 96. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.